अहो डबल साहेब तुम्हाला या गावचं तंटामुक्तीचा अध्यक्ष केले मग तुम्ही तंटे मिटीता का नाही गावातले? मिटतो ना कोणाकोणाचं मिटतो. अहो, काय मिटीता सगळे तंटे चालले ना तुमचे वय झाले आणि नसल जमत तुम्ही येतो अशा तरुण पोरांच्या हातात द्या ना तुम्ही. राजीनामा देऊ का मग? अहो, काय करणार तंटे जर तुम्हाला मिटतच नाहीत मानले तरुण पोराचे म्हणजे आणि किती मग बरं देऊन टाकतो मी. कसं आहे माहितीये काका, आता तुमच्या सारख्या लोकांचं कोण ऐकत नाही आणि तुमच्या ओळखी तिथल्या तिथं राहिल्या, आमच्या ओळखी पार जिल्ह्यापर्यंत गेल्या. असं त्याच्यामुळे ना आमच्या सारख्या पोरांचं ऐकत्यात. भांडणं झाले की आम्ही पुढे पुढे असतो. पण मला काय वाटतं माहिती का, तंटा मुक्तीचा अध्यक्ष होतो मी. पण जाधव काका मला काय वाटतं, आणि तुम्हाला बोलून बी चुकी नाही, तुम्हाला खुर्चीच सुट्ट नाही. आता माझं काय, मी तर गावचा विकास करतोय ना. काय विकास करताय? विकास करतात. हा? माझं एक प्रामाणिक गावात मत आहे. सगळे तुम्ही रस्ते काय करा? हायटेक केले ऐका. पळ साहेब एक तुम्ही सांगा प्रामाणिक मत बर का. आता आपण बसलोय चौघजण, बरोबर. पण आताची सत्ता कोणाच्या हातात पाहिजे? तरुण पोराच्या पाहिजे का नाही? मा- तोवर ह्यांना चान्स द्यायचा. हो का काका, माझं हा? काय म्हणणं आहे माहितीये का, तुम्ही सरपंचकीचा द्या राजीनामा आणि घेऊन द्या ना, सत्ता घेऊ द्या दाजींच्या हातात. येऊ द्या बरं, काय होतंय तेव्हा. मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर बरं राहीन आता का? आपली किती दोन किती त्याचे दारू जीवदारी बैल 2000 रुपयाला लागलाय सांगायला. काय काल भाई अरे तुला सांग बायकोकडे फोन देऊ नको तुझ्या. बोला घेऊन अहो तुमची रजा 2000 रुपया दारू जीवदारीने तुम्ही लागलाय तर मी कोणा पैसे माहिती तंटा मुत्ती आधीच्या पैसे. आता जरी माहितलं का नाही 2000 नाही 10,000 रुपये देते सरपंच. अहो सरपंचाला मी 10,000 नाही लाख रुपये मागू द्या फेकून हाणत्यात फेकून मला. आदेश बाजल्यात घ्यायचं आपलं ते मंडळाचा आदेश नाही. हा मंडळाच्या आदेशाला जर म्हणलं का नाही की बाबा काय ना आदेश आपल्याला तेवढा एक कार्यक्रम करावा लागतो तर ते सुद्धा मला देतील पैसे. तुम्ही लागला 2,000 रुपयासाठी माझ्या वर खाऊन याला. आता फेकून आणतो तोंडावर तुमच्या 2,000 रुपये घे. कोणते ए, बंटी, ए. ते फोन कर पण तुझा आदेश मुताड पिऊन आला आणि ते फोन कानार लावून आमच्या पुढे शायनिंग करतोय. निवडणूक जवळ आली एक गटा पट्ट्याचं एकट्याचं मतदान आहे विसरू नका. ए थांब 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 तो फोन कसला आणलाय तो? इकडे कोणाचा आणला काय उचलून? वचलन घटना ते आता आपला राजाभाऊ नाही का, हा. राजाभाऊच्या बायकोनं मोबाईल दिला राजाभाऊला न्यायला ते गेले रानात. तेव्हा राजाभाऊच्या नंबरवर दारवाली मला फोन करते ते म्हणते उधार देऊन टाक. फेकून मारे म्हणलं फेकून. आधी सरपंच काय? द्या 2,000 रुपये एका मिनिटात तिच्या तोंडात फेकून आणतो. 2,000 तुला प्यायला द्यायचे काय नेमके? उधार द्यायची माझी तिची फेकून आणतो तिच्या तोंडावर. द्या पैसे आता नसतील काय ना बँकेत जावं लागेल. आदेश द्या 2,000 रुपये. देतो ना, सकाळी देतो. तुम्ही देताय का? हा देतो ये इकडे हा, जवळ बघा. ये. इकडे ये जवळ. मतदान करत नाही तर बेकार चूट आहे. अरे तुझ्या एका मतदानाने आम्हाला काय फरक नाही पडत. एका मतानं सरकार पडलं त्यांना ये माहित इकडे. नसेल आणि तुम्ही तंटामुक्ती आदेश बायको ऐकते का घरी बायको लागला तंटामुक्तीचा आदेश व्हायला तुम्ही हात लावायला नाही अंगाला. म्हणे तंटामुक्तीचा आदेश इकडे म्हणते आपण. त्याला ताकद आली बा. कंटाठोर गाबडे घेतलं इथं. ए, अरे तंटामुक्तीचा अध्यक्ष मीच होणार आहे. हे बघ गाव मेल्यावर तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो राहू नको. हा का मंडळाचा अध्यक्ष पट्ट्यानं त्या दिवशी मंडळाला यांच्या बेंचो लावून दिला का? एक कामाचं पोरग आहे बरं का. हा. दारूने भेल झाले. दारू. 10 रुपये दाम का पैसे दिलं काय सरपंच तुम्ही आम्हाला 10 रुपयाला तुम्ही नाक वाचून अरे, बोलू नका. तसं नाही. आणि दारूच्या शिवाय गाडत नाही. अशी जर गावात दारू पिऊन लोक हिंडली तर 4 गावची लोक आमच्या थुकतील ना. ठोकून दे का एवढं तोंड शेणा ठोकून दे ठोकलदार. चांगला गावचा कारभार चालला ते चालू दे ना बाबा. अध्यक्ष आमचा आम्ही बघून घे ना. कशाला तोंडाला लागतात तुम्ही त्याच्या? अजिबात मध्ये बोलायचं नाही. भांडण सरपंच तुम्ही दोघांचा विषय कटाप झाला. अरे बाबा मला लोक काय म्हणतील, तुम्ही सरपंच झाल्यानंतर कुणी तुम्ही गेलं? गावात लोक प्यायला शिकवली काय? कुण्या पट्ट्याने मतदान दिलं का नाही माझं मला हा. मतदान माघार द्या आणि पैसे राजीनामा घेतले द्या. तू. अरे पैसे त्यावेळेला घेतले. तुला पैसे दिले 5,000. घेतले, तेव्हा तू मी दिले पैसे. आम्हाला. 5,000 दिले. 5,000 का घंटा होतो का आधीशी द्या 2,000 द्या तुला किती पाहिजेत मला सांग. 2,000 द्या तिची उधार द्या थोडा बडा फेकून मारतो त्याला 2,000 माझं नाव रुपये. सांग. त्याला माझं नाव सांग. काय नाव सांगू दाजीने फोन केलता मला सांग. होय हा बेकार बेकार आटलं तुमच्या फोनावर जायला काय फुकट निवडून दिलं होय. पट्ट्या नाही ना पट्ट्याला 8 दिवसात लॉटरी लागते ना बघा नाही जर तुम्ही अरे जर- तू लॉटरी घाल चुलीत तिकडं. हा. मी काय सांगतोय ऐक
पैसा संध्या- नका, बेकार आहे. नाही जरी एक दिवस तुम्ही माझ्या दारात आला पैसे मागा नाव फिरवून टाक नाव कळलं काय तंटामुत्ती छाती जाईन येऊन. जाऊ दे गेले रामचे पैसे आणले पैसे देऊन आणले पकड आणले ते नाही. नाही बोलत ते माल बोलवतो त्याचा मला काय दिला काय खसा खसा काढून हं? कशाला तुम्ही तरी डोक्याला लागत त्याच्या काय अध्यक्ष तुम्ही पण राव त्याच्या डोक्याला लागलाय नादाला लागलाय काय मी अशी बेवडी अशी दारू पिऊन हिंडल्यावर बरं वाटत ह्योच मूळ मुद्दा आहे आपल्याला गावातली पहिली दारू दारू मुक्ती बंदीच करणं व्हायला पाहिजे. दारू मुक्ती गाव करणं लय गरजेचं काय आहे. करा आणि काय कर उद्याच्याला आहे ना दौंडी ती गावात अख्ख्या काय जी दारूची धंदे असतील ना सगळे सरमाडीचे अटी बंद झाली हा. पाहिजे. जी तुमच्याकडे लागलं जायचं. मी घेतो ते बंद काय करून करायचं जेवढी पोर आहेत ना आपली सगळी तर सगळं गोळा करतो सगळे- आणि उद्या पहिले ते दारूच्या छापा टाकून सगळं बंद करून टाकतो फुकान फुकान फोडून टाकतो ती काय ठेवून हा नाही बंद करायचं म्हणायचं सरळ. दारूची डरम उचलून पिटवून देतो डायरेक्ट भेटून द्या. हा. आपल्या गावात दारूबंदी झाली बंद झालीच पाहिजे बरं ऐका चला हो चला येतो मी तेवढा राजीनामाचं बघा दोघं बी चालतंय चालतंय चला येऊ का मग चालतंय चला सरपंच चला अध्यक्ष लक्ष असू द्या आमच्याकडे त्याला गाव खरंच गाड्या व्यसनमुक्ती करणं खूप गरजेचं आहे काय होतंय तरुण पिढीचं त्या गोष्टीला गेली वायाला तर अजिबात उपयोग नाही कोणत्या गोष्टीचा याला बाबा एवढं परत काय डोकं काय अध्यक्ष इकडे कुठे बस इथं सरपंचानं ते तंटामुत्ती कुठे गेलं ती गेलं तंटामुती गेलं आणि सरपंच गेलं काय बिचारा फडाफडा मला बोलला हो पण तुम्ही देव माणूस बरं का अध्यक्ष जाऊन द्या मरू द्या तुम्हाला माहिती आहे का मी इथनं गेलो पळत मोर काय कुठाना झाला काय झालंय आता मला सांगा तुम्ही कुठे निघालाय मी आता कुठे काय निघालोय गावातच गावात चाललाय तुम्ही मग काय? तुम्हाला माहिती आहे का घरी काय कुठाना झालाय ते? काय झालंय आ, तुमची ती म्हातारी हा तिच्या किडनीचा अटॅक आला म्हातारीच्या किडनीत अटॅक आला फडफड करत होती ती बोलर कोंबडी कापल्यावर फडफड करते म्हातारीला म्हातारी जर राजा. कुणाच्या बायको शपथ घ्यायला वर गेलो होतो पळत मी फाकड्या जर तिथं काय बोलतोस म्हातारी चालली अशी गाडीवर टाकली आणि ते दवाखान्याला फोन केला डॉक्टरला म्हणलं 2,500 रुपये भरावं लागतं ना पैसे द्या पटकीनं तुम्हाला मोर जायचंय ना ती भांडण मिटवा अरे गायबानिया तुझ्या कुणी केलता का रे का किडनीत अटॅक कुणाचा येतोय वय अहो ते कुठं का अटॅक अटॅक आला हे महत्वाचं ती किडनीत येऊन जातं हृदयात फुफ्फुसात येऊन जातं. पैसे द्यायचं मी मला माहित आहे अटॅक कुठं मी काय डॉक्टरनं काढलंय मला काय रे ही एक लय डोक्यात तुझी लय पिसळ असते बाबा माहित तुझी पिसळ ए बाबा म्हातारी मरून दे तिकडं आम्हाला काय आमच्या कुठं आहे घालायचं तुझं काय जायचं माझ्या कर्ज आहे काय अहो नाही रे जेव्हा म्हातारी मारा कोणाची लागली आहे? माझी दवाखान्यात कुण्या चालवली आहे? तुआ. मग पैसा मी बरोबर तिथं जाऊन काय रे जेव्हा बोलता राव तुम्ही राव देऊ नका राव रुपये म्हातारी बाबा, मरून दे. थांब, थांब, माझं थांब. माव का त्या ए. बिचारीनं मला अक्षरशः लेकरावाने सांभाळलं त्या म्हातारीने मला मी पदर पकड्या खर्च करेन बरं, गप्प आहे बाबा गप्प बाबा येऊ पडली किडनी किड लोकांच्या पण तिला मी जपीन का तर जपीन हिला ही जाणार नाही तसं किती पाहिजे तुला किती असतं तेवढं द्यायचं त्या म्हातारीने असताना तेवढं देतो ही धर तुझ्याकडे 1000 उठ बरं लगेच जा लगेच तू माझ्यापाशी 1 मिनिट थांबू नको एक क्वार्टर येईन का काय 1 सालांची बाटली येईन का त्यात 1 सालांची बाटली मग आता काय तुला देऊ का 2-3 आवर हृदयात अटॅक आलाय म्हणजे मोठा खर्च मोठा आहे तात्पुरतं भरायला लागतं 2-4 हजार जरी 1,500 आणि चल तू उठ बरं उठ लगेच उठ माझ्यापाशी थांबू नको चल 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 उठ तुम्ही मिटवा भांडायचा तंटा मग त्या अध्यक्षाला एकट्याला भांडण मिटत नाही तुम्ही जावा लवकर हा. तुम्ही उठा इथलं पहिल्यांदा जावा अरे बाबा मला कुठं उठावतो तू जा अहो, पण ते भांडण पेटलेलं तंटा मग त्या देशाला जा मिटणार कर बाबा मीच जातो जिराव दे गे पक्की सगळ्याची आता सरपंच बराबर कार्यक्रम करतो आता सरपंच ट्रॅक्टरला काय झालंय चालूच होय ना सकाळपासून बॅटरी खराब झाली काय याची बी मला काय कळत नाही एकूण टाका ठेवू नका काय उपयोग नाही जाऊ एकूण टाका तुम्ही नाव एखादा ते नवी बॅटरी आता त्या दिवशी टाकून आणली अहो काय जमाय तुम्हाला अहो ग्रामपंचायतीतलं तुम्ही काय सोडलंय का आतापर्यंत हा सोडलंय का आतापर्यंत काय एवढे मोठे काम केले तरी तू म्हणतो काय अहो सोडायचं? बारकी काय काम केली ते 15 वर्ष झालं तुम्ही गावचा सरपंच आहे त्या ती राजा भाऊजी बायको आली म्हणले 15 वर्ष झालं गाव सरपंच आहे मला पण आहे का घरी तुम्ही गेला ग्रामपंचायती सही शिक्का मारला राजा भाऊच्या बायकोला एका रात्रीत पाणी टाकी मंजूर करून दिली का नाही दिले ना त्या दिवशी ते शामभाऊची बायको आली ते म्हणले 15 वर्ष झालं सरपंच तुम्ही गावचा आहे का मला घरकुल तुम्ही ग्रामपंचायतीत घेऊन गेला सही शिक्का मारला एका रात्रीत घरकुल मंजूर झालं का नाही झालं का नाही दिलं ना आपण त्यांना मग आणि लय लांबची गोष्ट झाला
त्या दिवशी रुपाबाई आले. रुपाबाई 15 वर्ष झालं तुम्ही गावचं सरपंच आहे म्हणले. हाय का मला मुलबाळ? तुम्ही काय म्हणले? ग्रामपंचायतीत नेली वडत, सही शिक्का मारला, तिला एका रात्रीत पोर मंजूर केलं का नाही? तुझ्या बापाने एका रात्रीत पोर मंजूर काय केलं होतं? तसं नाही तिला. आता ते बिन नवऱ्याची बिचारी, तिचा नवरा मरून किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली का नाही? मग तिला अनाथ आश्रमात एका रात्रीत तुम्ही पोरा आणून दिलं का नाही? ते असं म्हण ना. म्हणा त्याचं पाप सरपंच तुमच्या. हे? माझा गैरसमज झाला ना. तू बरं जाऊ द्या मरू द्या. ते रुपाबाई गेले त्या पार्सलवाल्या. बरं काय आलं? अहो म्हणजे ते पार्सलवाला आलाय, ते रुपाबाईच्या दारात बसलाय, म्हणला 500 रुपये दिल्याशिवाय तिचं काय तरी ते आतलं काय ते कपडे आलंय कसलं, मला म्हणले ते जाण सरपंचाकडून 500 रुपये घेऊन ये. द्यायचं ना ते, तो आहे का नव्हते? जागीरदारानं काढलं नाही आम्हाला. आमच्या खिशात कसा नोट आहे त्या 500 द्यायला तुम्हाला. द्यायला पैसे खिशात पैसे ना. दिलं का मग 2000 रुपये ते उदारवाल्याचं? भाऊ तुमचं तुम्ही बघा. ते बिचारी जाऊ दे तिकडे त्या पार्सलवाल्या. बरं आम्हाला काय करायचं? कुठं आमचं बिराड आहे तेव्हा? तुमचंच बिराड आहे. आम्ही आपलं शेटिंग लावा नुसतं इकडं तिकडं. आता तू कामच ते नाही रे सरपंच. बघा तुमचं बघा शेर नाही तुम्हाला. तुम्हाला द्यायचं नसलं तर नका देऊ. जाऊ दे तिला मेशोवाल्यावर. आता तू म्हणणं काय नेमकं? आव ते पार्सलवाला आलाय, द्या तिला पैसे माझ्या पैसे काढून कसा नोटा. 100 रुपये देऊ का? जाऊ दे मग घेऊन. आम्हाला काय करायचंय? किती देऊ? अहो 500 नोटा काढा, घाला खिशात हात तेवढं. किती लागतील? 2 नोटा सांगितले ते. राहून द्या आता राहिलेलं आता खर्चाने मोजून बिचारी. बघा. राहून द्या खर्चाने बिचारीनं काय तिला. असं तसं तुमचंच आहे की. तू जास्त पैसे दरा हे सण असला तर बरं राव. शेर नाही तर राहून द्या मरून द्या. जाऊ का हा पार्सलवाला रुपये आपलं कधीतरी आमच्याकडे बी लावा. जाऊ का? ते वाद मिटले का नाही? बर अध्यक्ष बोला. मरणाची मारामारी लागली. कुठे रे बंटी? डोकं फुटूच तर मारलंय बिचारीला. कुणी? सासू सोनाचे भांडणं झाले तुमच्या बायकोची आणि तुमच्या आईची. टाका फोडलंय बायकोचं तुमच्या. बायको बिचारी म्हणते तुम्ही जर दारात जेवण तुम्हाला तर उंबऱ्यावर तुडती म्हणून. तू काय करीत होता डोकं फोडाफोडी करूस तर? मी काय करत होतो? सोडवायचं ना कमीत कमी. बाय ऐकती होय. आयला माझच मी सगळ्या गावाचा तंटामुक्ती अध्यक्ष आणि माझ्याच घरचं अहो, काय बारकी मारली वे सासून तुमच्या बायको. ते तुमची बिचारी म्हणते फक्त आदेशांना घरी जेवून दे, चिंध्याच उडवते. बिचारीचं एवढं कपाळ फुटलं, दवाखान्यात न्यायला पैसा नाही त्याला रुपया. मग आता तू जातो काय घेऊन? बघा तुमच्यानं दिलं पैसे तर मी जाईन घेऊन. आता अरे राहिलं पण मी आता तंटा कुठला मला गावात पुढं फोन करतात लोक. जावा मग. आणि परत गावात माघारायला खमार बायकोचा घरी. आम्हाला काय करायचं? आमच्या बाप्पाचं काय जाणार आहे? ते सरपंच आणि ते म्हणतात या लवकर तिकडे बी तंटे. जावा घ्या. आमच्या घरी भांडण लागलंय का? तुमच्या घरी भांडण लागलंय, आम्हाला काय करायचंय? तिकडे जळून खाकून दे की एखाद्या. आमच्या बाप्पाचं काय जाणार आहे? बर मग आमचं काय नाव? ते बिचारी म्हणले दवाखान्यात घेऊन चल. मी चालायला निघालो पण त्या बिचारीच्या खिशात पैसा नाही. म्हणले गळ्यात ही डोरलं मूर्ती. म्हणलं इडे बिडे का? म्हणलं नवऱ्याची निशाणी एवढा आहे मी ती. काय हे का काय तंटामुक्ती अध्यक्ष आहे काय मी गावात? माझी शान घाली तो काय? म्हणलं हायच कुठं ते जाईन. मग द्या तुझा जातो मग माझा. मी होण्या मारामारी तिकडं. माझं तुम्ही न्या बायको तिकडं नाही एखाद्या देऊन द्या कोण तिकडे जातो आमचा आम्ही. अरे असं नको करू. मला जाऊ दे तू हे घे काय द्या की सगळ्याच इथं. बायको मिळली, बायको पेक्षा पैसा महत्वाचा अरे येतो. तिथं द्यावं लागते. कोणी चहा पाण्याला गावात आम्हाला प्रतिष्ठित माणसं आहेत आम्ही. आपलं वर चहा पाणी करावं लागतं तोंडा गावात. माणसं गोड बोलते तुम्हाला माहित नाही. मस्त. ते गाव कडूच आपलं माहित नाही तुम्हाला. 500 दे इकडं. मरून द्या बायको मिळली तर. बर 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 जा बाबा जा. मग मोरचं आणले का आपल्याला इथं राग. मग एक तर फोकाट जा. फोकाट तिथं जाऊन मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट कर मग मी येतो. नाही यो बेऊ नका तिथं. मग येडाय काय ना बायकोनं जर तुम्हाला बघितलं तर बिचारी सलाईन ती हातातली सलाईन काढून तोंडाने पिन. बर जा 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 लवकर. बाबा चला ना फिरायला जाऊ. चल मग चला तिकडं आजीला काय मारामारी झाली लागलंय वाटत. चल बर चला. थांबा मी करत. ये. सासूबाई हो जावई. बोकाड लागले. हा ती काय बोकाड लागले ते तुम्हाला नाही म्हणलं. ते म्हणलं ते आपल्याला बोकाड लागते ती बारकी बारकी तवा हा 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 त्या कदमाच्या गोट्यातलं हा हा ते बोकाड लागलंय एकायला. कोणी काय लागले? अहो ते कदम लागलंय बोकाड एकायला. का?
अहो आता मला सांगा त्या दिवशी सासर भावाकडे तुम्ही 3,000 रुपये दिलं होतं. हा तेव्हा बोकड होतं बारीक. हा सासर भावानं ते 3,000 रुपये त्यांच्या ताब्यात दिलं बरं का. आपण आयुष्यभर सांगतो आपण लबाड बोलणार नाही बरं का. आपल्याला काय त्यात रुपया घेणं देणं नाही बरं का. पण ते कदम काय म्हणतो 5,000 रुपये दिल्याशिवाय बोकाड लावणार नाही तुमच्या घरी. आपण मला तर तेच बोकड पाहिजे. मी त्यांना तेच म्हणलं मामीला तेच बोकाड लागतंय म्हणून. ते म्हणले ना 2,000 रुपये घेऊन या तेव्हा बोकाड लावतो. अहो, जावई बोकड कसले माहित नाही का. आता आपला कार्यक्रम आला एवढ्याशा बोकडाने काय होणार आहे का. तेवढं मोठं बोकड असलं सगळ्यांना पुरण तरी. अहो पण 2,000 रुपये मामाला म्हणलं मामाला आपल्याला म्हणलं ते मामीने दोघं बघून घ्या म्हणलं. आपला काय संमत आहे त्यात. म्हणजे 2,000साठी बोकड कॅन्सल केले. कॅन्सल केलं तो लागला होता काय दुसरीकडे म्हणलं नाही जावई तुम्ही काहीतरी करा. ते बोकड आपल्या घरी आलं पाहिजे. ते बोकाड मी तुमच्या ताब्यात जाणून देणार. फक्त 2,000 रुपये द्या. आणि सासरे काय म्हणले. सासरे म्हणलं आपल्याला काय संबंध होती मामीन तू बघून घे आपला काय संबंध आहे म्हणे त्यात. म्हणजे ह्यांचं काय डोकं फिरलंय का ते काय? म्हणे देव देव करायचा म्हणे मामी जा आणि मी का म्हणून पैसे घालू म्हणे. मग म्हणलं तुमचं तुम्ही बघून घेऊ माझा मी आय घालतो म्हणलं. मला काय करायचं असं म्हणले ते. हं. असं म्हणले ते म्हणे मामीला बोकाड लागते. म्हणलं लागतं मग मामीला जाऊन विचारतो म्हणलं बाबा तुम्हाला बोकाड लागतं. मामी म्हणते ते हो ते 2,000 रुपये. देव देव माझाच आहे का त्यांचा आहे. तुमचा देव देव आहे बरं का. पण मामा काय पैसा रुपये खिशातला खर्च आहे नको म्हणते. जावई दोघं घरी आल्यावर बघा काय असेल ती मी तुम्ही काय ते- म्हणते हा. ते जाऊ द्या मामाजीच. हम्म. तुम्ही काय आपल्या हातून ते बोकड गेलं नाही पाहिजे. मी बोकाड जाऊन देणार नाही तुम्ही फक्त 2,000 रुपये द्या. 2,000 रुपये 2,000 रुपये आहेत बरं का जावई माझ्याकडं. काय का त्यांनी खाताला ठेवले होते. आज आधी बरोबर द्या खात काय आज चवून द्या बोकाड येतं का. हा, तेवढं बी हा मग. आहे, ते बी महत्वाचं आहे नाही का. बोकाड लय महत्वाचं आहे मग. बोकाड काय देख नाही बोकाड. बरं थांबा तुम्ही 2 मिनिटं. एखादी शिर्डी आली तर 500 होत लगेच. त्याचं काय असतं तेव्हा 5,000 रुपये किती द्यायला 7-8 शेळ्या आल्या तरी फिटून जात ना. हे घ्या द्या इकडे, इकडे. इकडे आहे. द्या वरचं 500 परत आणखीन कमी जास्त केलं म्हणजे आणखीन काय करता पण माघार बोकड आपल्या दारात आलं पाहिजे. बोकाड तुमच्या दारात आणून लावणार लावा मामी. हा जा. बघा वाट हा हा नव आता बोकड यायची वाट बघा म्हणलं मामी जावायचो ना तुम्हाला. अच्छा आता मला ना अहो, जावई सोडा आता. नाही रे हा? पोरगी मला सोडूच देत नाही. पोरगी माझी पोरगी. हा, मला म्हणली एक वेळ मला सोडा पण दारू सोड नका. कोणाच्या बायको शपथ घ्यायला लबाड बोलणार नाही आपण. लबाड बोललो तर सासूची जीभ जडल. या हो का? बोकडाचं बघा काय बाई नवस केला ना असा जावई केला काय माहिती बाई पोरीला. मामी हा बोला. चप्पल आणली होती का नाही हो बिन हे चपल्या. काय काय ठेवले काय बोलताय रे जेव तुम्ही. काय माझ्या नवऱ्याला येऊ जावई देखणं भेटला होता. गावली चप्पल बरं का जा मामी. आईला तंटमुक्ती अध्यक्षाला काय बी करून राजीनामा द्यावा लागेल. त्याशिवाय काय आपला फायदा होणार नाही. चला थांबा अध्यक्ष झाला. अध्यक्ष झाला तुम्ही अध्यक्ष. पेडवाटा गावाला जा. ए यार काय बोलतोय. ग्रामसभेची मिटिंग नाही भरली ग्रामसभेची. 150 पोर आले 150 पोर म्हणे तुला अध्यक्ष करायचा. ग्रामसभेची मीटिंग भरली मला माहिती नाही. मला हम्म नक्की सरपंचाने काहीतरी खिळी केली असं. आता डोकं नव्हतं आलं पुकरत आज ग्रामसभा 11 वाजता म्हणून. हा काय तुझं घेण्याने गेलेलं आहे तुला त्याला ते ह्याच्या ते हे नाही ते का आपली ती कदम त्यांचं याड लागलंय तुला ते आलं का लक्षात. जाऊ दे आता. काय म्हणतो बोल की. 150 पोर आणले टरकानं ते तुला हे करायला पाठिंबा द्यायला तंटा मोठ्या आदेशाचा. आयला पण गावातली पोरं टारकानी कावापासून यायला लागली. अरे आता वाड्या वाजत्या पोर राहते ती काय तुझ्या काय टू व्हीलर वर येते नाही का आता एक गटा पोर. अरे लका येड्या साधा आमदार जरी फोडायला म्हणलं तरी टेम्पो ते तसल्या फॉर्च्युनर गाड्या भरून न्यावी लागते ते कुठे बी. मग आता गावातली पोरं जर एखादी 4-2 जर फुडली गाडी वाचणारी तर काय करणार तू. म्हणून एक गटा ती टरकान आणली ती पोरं म्या. म्हणजे वाड्या वस्त्यावरली पोरं या वाडीतली पोरं त्या वाडीतली पोरं इकडच्या वस्तीवरली पोरं सगळे टरकात भरले ती त्यांना नाश्ता सांगायचा पैसे दे. नाश्त्याला पैसे होय. मग आता एका साईडला कुठेतरी गोळा करा नको तुझं क्रेडिट कसं वाढायचं तिथं. ए, पैसे देतो. ए बाबा देऊ नको तुझा तू तिकडं हे कर मी राहतो बा मी सांगतो पोरांना. नाही थांब. राहू दे मोजू नको तिथं स्टिंग बिंग प्यायला लागते आदनमधनं मला. ए पण जर मी तंटामुक्ती अध्यक्ष नाही झालो तर तुझा बाप करू तू नाही झाला तर. बापाचा काय संबंध आहे. अरे मला व्हायचे माझ्या बापाला नाही. पैसे नेलेत पण जर आता नाही झालो तंटामुक्ती अध्यक्ष तर ह्याला बी घोडाच लावतो बराबर.
जाते हो परदेस पिया जाते ही खत लिखना पुणे ए पुणे काय झालंय धर एखाद्यावर वर जाते खाली घे या उलट घेते तो खाली अयो हे बघ हा. 2 डबा तेलाचा आणलं ते सोयाबीन तेलाचा 1 डबा तो बारका होता म्हणून ह्या कॅन्डा घेतलं सेपरेट आणि त्यात 2 डबा तेलाच ओतलं ते आणि बाजारात 6 महिन्याचा मला पैसा मागणार रुपया आणि असल्या ते केंड्यात कसं काय तेल आणलं तुला काय करायचं का तेल कडू लागतं या डब्यातलं नाही नशीब माझं एवढ्या दिवसाचा बाजार आणला मग पट्या काय बरं का कष्टाला आहे? एका दिवसात 10-12 हजार कमावलं ते फाकड्यानं का व? लटरी बिटरी लागली काय तुम्हाला किरकोळ धंदा करत नाही आपण तोंडाचं काम आहे तोंडाचं बोल बच्चन हाणलंय किती पैसा मिळतो इडे बोल बच्चन कसं हसा ते कसं, अरे ती माझ्याकडे ती बाबा टेक्टर बोल बच्चन हाणण्याची म्हणजे कसं तुला सांगतो हा हा समजा तू आहे हा तुला कोण बोललं की तू गुळावाने पाजारते का नाही हा बाजारते बाजार तसं गावात 4 नासकी असते ती हा हा त्यांना गावात कोण कुत्री जरत नाही हा राम 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 या आम्ही नासकी कोण म्हणलं पुणे गावात त्यांना नासकी म्हणली तू नाही मी नाही काय म्हणले बाबा मग एवढं चांगलं 4-2 नासकी आम्ही. अध्यक्ष अगा मी तुम्हाला म्हणलं गरजो अहो तुम्ही म्हणजे माझ्या काळजाचा विषय काळजाचा राहून दे काळजाचं, पण माझ्या आईला कुठे अटॅक आलाय म्हणला, किडनीचा अटॅक आला. कधी अटॅक आला आणि पुन्हा तो काय सांगला यांच्या आईला अटॅक आला म्हणून अरे बाबा तू माझ्याकडून पैसे घेऊन आला राजा, काय म्हणून माझ्या आईला अटॅक आला म्हणून. हाय का गेली मग पुणे काय काय बनकडा गावात सुद्धा तेच आहे काय अरे याच जळून दे बाबा, हे काय केलंय मला लबाड बोलून पैसे आणले, कवा मला काय सांगू नको, सोड ही. तिकडे देखील तुम्ही इथं कष्टानं पुणे तो आठवून ये हे सगळं तू पटकीन आज जा उचला नाही की तू जा इकडे ठेवू तिकडे येतो इकडे ये पुणे काय नक्की म्हणते ती मला दार काय लावून घे त्यांचा भरोसा ना कष्टाचा पैसा ते घेऊन जाते अरे कुठलंही दार धरून आणल्यास पैसे तो तरी, पाट्यानं कष्ट केलंय कष्ट काय कष्ट केलंय सांग बरं जरा तुझ्या बायकोला काय कष्ट केलंय ती, ते आम्ही माझं बोल बच्चनचं काम आहे कुणाला बोल बच्चन टाकलंय तो. ते मी गावाच्या बाहेर टाकतो गावात टाकत नाही तुमची हाय का भेटले का जावय हाय का जावय तुम्ही येस मॅडम जावय येस बकड कुठं आपलं पोखर हा मेले होय पुन्हा तुझ्या नवऱ्याला सांभाळून ठेवा आणि समजून सांग सांभाळून काय बिचारीनं काय मला बारकं खायला घातलं किती आई, सांभाळायचं? अगं तुझा जावाय तस काय म्हणती ग तू तसं काय म्हणती अगं विचार त्याला काय केलंय म्हणून काय केलं हा अगं आपला देवदेव आहे पुढच्या महिन्यात हायच की मग अहो, काय बेंड लाजागत थांब तू 2 शांत मिनिटं बसा. बेंड लाजागत ते मागच्या थरल्या जावाकडे पैसा पाण्या म्हणून त्याला बोलावला आणि मागच्या देव घातला आणि गपची बाक बोकाड चिचण घातलं त्याला तुम्ही विषय आम्हाला काय बदलू नका. फडकवणे पाणी होय काही विषय बदलू नका समजलं का हा काय झालं पुढच्या आई? महिन्यात आपला देवदेव आहे हो हाय हा? आपण ते बोकड पास केलं होतं हो हो हा? आपण राखून ठेवलं होतं का नाही ते बोकड हो ठेवलं होतं की मला येऊन म्हणले सासूबाई आपल्या सासरेबाने काय केले म्हणलं काय केले अहो 2000साठी मोकड ते माणूस दुसऱ्याला इकाय लागले मग सासरे म्हणले 2000 जाब देत नाही म्हणले साप मी म्हणलं असं पण म्हणलं बोकड तर आपल्याला तेच पाहिजे तर म्हणले मग द्या पैसे मी बोकड कुठं जाऊच देत नाही माझ्याकडून 2000 रुपये घेऊन आले जावं आणि बोकडचा पत्ता नाही 2 दिवस झाले मी वाट बघते शेवटी अहो तुझ्याकडे आले. मावशी तुमच्याकडून 2000 आणले तर माझ्याकडून मोकार 1500 रुपये घेऊन गेला, आता मला मस्त कळतंय म्हणलं नको बा तक व्हायला म्हणून 1500 माझ्याकडून घेऊन आलाय. तू काळजी करू नको माझी सास आहे का नाही तुझा ए पुन्हा माय नवऱ्याने त्या दिवशी माझ्याकडून 3000 रुपये घेऊन आला म्हणला तर घे. तुमच्या बायकोचे काय पार्सल आले म्हणला. आई, कोणाच्या बायकोच तुमची बायको देवा घरी गेलेली 8 वर्ष झाले की आणि कुठली बायको ट्रॅक्टरचं काम करीत होतो मग तुला म्हणते ए अरे बळच लावितो का 8 वर्ष झालं अगं तुझ्या मी शिवून नवऱ्याच्या तिने त्या दिवशी डोक्यात order पाणी झालं का मागितली. काय अख्या गावाला लोटीत होतो. अहो काय भानगड आहे नक्की सावई. तू काळजी मी आहे का ना मी मिटावत सगळं ए पूनम तुझ्या नवऱ्याने आहे ना माझे 2000 रुपये आणले. ते कशाला घेतले ते अहो ते म्हणले तुमच्या बायकोचं तिथे शेजाऱ्याचं भांडणं झालं, डोकं फोडलंय दवाखान्यासाठी पैसे. तुम्हाला टाकलं का हो बरं सर पण तुम्हाला पण का काय लागतंय अजून कोण बाकी धन्यवाद ठेवलंय का नाही जावाय गावातलं बारकं पोरग तर सोडलंय का नाही मी आहे की तू काळजी का करते पण तुझा बीपी वाढवून घेऊ नको मी आहे ए यस टरका कुठे आहेत माझ्या टरका कशाच्या
पोरांनी भरून आणलेल्या. आला का तुझ्या लग्नाला आता लगा बैलगाडीत माणसं नेली आणि तू तुझ्या कुठे टाकायचं इथं अरे दाताडीचक्या तंटामुक्ती अध्यक्ष व्हायचंय मला म्हणून ह्यानी माझ्याकडून 2,500 रुपये नेले. तुम्हाला टाकलं का? अहो, आता मला आता पुन्हा माझा ऐक तुम्ही काय म्हणले बायकोचं पैसे किती लाभाड बोला पैसे कोणासाठी नेलत सांगावं रुपये होण्यासाठी नेलत का नाही मग लबाड का म्हणून बोला बैल किती लबाड बोलते आता खरं खोटं झालं का नाही 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 शब्दात बदल खोटं बोलला तुम्ही आता तुम्ही काय म्हणला जावई, जावई, पैसे द्या हा तर थांबा पोरीला बरं आता तुम्ही काय म्हणला पैसे द्या का ऐकून घ्या की रे, काय 2 मिनिटं तुम्ही काय म्हणला काय म्हणलं? सासऱ्यानं बोकाड ठेवले हा. ती बोकाड आहे कद माझं कुणाचं आहे कद माझं विसर दिला होता ना ते आधी. सासऱ्यानं दिला होता मग? मग कद मला तुम्ही थोडा दिलता तुम्ही लबाड बोलला का नाही जावा आणि इकून खाल्लं इकलंय का अजून मी का म्हणलं इकडे? आता लबाड बोलू इकडं ना आता मी- बघ आई लबाड बोलते तुझी बोलते का नाही जावई, विषय बदलायचा नाही तुम्ही विषय बदलू नको. थांब मम्मी ओय सरपंच बी खोटं बोलतात ते. हा. तू बी खोटं आणि बोलली. तुम्ही इकडे या. तू काय म्हणला तुझा नवराच खरं बोल थांब. असं वाटतं तुला. थांबायचं आता तू काय म्हणला तडक कुठं आहे ते तुझ्या बापानं रविवारची ग्रामपंचायत उघडी असते का असते असते का? का? होय असते ना? का तरी? अरे तुझ्या बापाने एवढी ठेवली होती म्हणून माझ्याकडे आणता पैसे मी बघितलं किती खोटं बोलतोय मग तू ग्रामपंचायतीचा अध्यक्ष करायचा आणि तंटा मुक्त अरे रविवारची सुट्टी असते की आणि तुम्ही काय म्हणला काय होत तुमचं काम सांगा की मी सांगितलं माझ्या आईचं दुखत होतं म्हणून मला हा. अटॅक म्हणतो आता अटॅक किडनी येतो का माझ्या जागी रडू नका रडू येतो का किडनीत अटॅक कधी किती खोटं बोलताय आणि तुम्ही काय म्हणला माझ्या बायकोची शेजाऱ्याची भांडणं झालती अहो मी तुम्हाला म्हणलं होतं तुमच्या बायकोची आणि तुमच्या आईची भांडणं झाली बोललं ना लबाडीतली इथं बघा खरं बोलायला तुला शिकवलंय का? तुम्ही सगळे खोटं बोलताय तुला खरं सरपंच आणि तुम्ही एक मला काम करा पुन्हा वहिनी मिळवणे ना तुम्ही फक्त घरात जा काय नाही तुम्ही ह्यो राग कुठला काढलाय माहितीये का मी तुम्हाला मग काय म्हणलं की एक दिवस तुम्ही माझ्या दारात पैसे मागाय याचा ना आला का नाही माझ्या दारात पैसे मागाय का सरपंच आणि हा? माझा काय संबंध ते तुमचा सासरा होता मागच्या वेळेस ती म्हणला होता ऐका तुम्ही इकडे सारखा थोड्यासा इकडे या की तुम्ही पूनम इकडे ये ग. ह्यांचं पैसा काय करते ते सर ग पूनम आता याने